शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांना त्यांचं भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशभरातून जे शिवसैनिक असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखील आता या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेत. आपण जर बघितलं वर्धापन दिन निमित्त उद्धव ठाकरे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार आहे, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काय सूचना देणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत उपनेते शरद कोळी आहेत. सर, काय सांगाल? आपण जर बघितलं पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच असे 2 मेळावे होते, कारण की एकीकडे जर बघितलं शिंदे गटाकडून देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आले, तर दुसरीकडून आपल्या बॅनरमध्ये साध्या आणि सोप्या भाषेत 58वा वर्धापन दिन आहे असं लिहिलं आहे. मुळामध्ये शिवसेनेचा एकच वर्धापन दिन साजरा होतोय. तुम्ही जर दुसरा शिवसेना म्हणत असेल ती सगळ्या गावानं सगळ्या शिवसैनिकांनी वळवून फेकलेली ते गद्दारांचं आहे. त्याला तुम्ही शिवसेनेचं नाव जोडू नका कृपया करून, कारण ते गद्दारांचा वर्धापन दिन आहे असं म्हणा. आता याच्या पुढं शिवसेनेचा वर्धापन दिन फक्त उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली एकच होतोय. दुसरी गोष्ट, या ज्या गद्दारांना शिवसेनेचं नाव घेऊन या महाराष्ट्राच्या जनतेसमोर मिरवण्याचा जी प्रयत्न चालू आहे ते महाराष्ट्राच्या जनतेने यांच्या कानपाटात मारलेला आहे. त्याच्यामुळं शिवसेने नाव घेणं देखील आता यापुढे त्यांनी बंद केलं पाहिजे. आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात त्यांनी बॅनरबाजी केली. अमित बाळासाहेबांचा विचार पुढे नेतात, अमित हिंदुत्व आहे असं त्यांनी बॅनरमध्ये उल्लेख आहे त्यांच्या. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी ही अवलाद नाही, ही अवलाद भेकडी आहे, शिपूट घालून पळून जाणारी आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीच भेट नाही आणि भिकुरा नाही. अंगावर आल्यानंतर सिंगावर घेणारा शिवसैनिक ही बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा आहे. आणि यांची जी 2 नंबर करणारी पिलावळ ही आज शिवसेनेचं नाव घेऊन मिरवतात. आपण जर बघितलं नितेश राणेंनी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये हिरवं ऑइल झाले आणि येत्या काही दिवसात ते बंद पडेल अशी त्यांनी टीका केली. कुणी? नितेश राणे. ते उलट्या पक्काचं नितेश राण्या. अहो, मुळामध्ये त्या नितेश राण्याचं रक्तच हिरवं आहे. मला तर वाटतंय त्याची DNA टेस्ट केल्यानंतर त्याचं रक्त नेपाळचं वगैरे निघतंय का काय अशी शंका आहे. त्याच्यामुळं बंद पडलेले इंजिन घेऊन मिरवणाऱ्या नितेश राण्याला त्याच्यामधली अक्कल कमी आहे. मुळामध्ये नितेश राणे ही भाडुतरी माणसं घेऊन मिरवणारी अवलाद आहे. त्याला शिवसेनेचं काही घेणं देणं नाही. आणि मला एक ह्या नितेश राण्याला सल्ला आहे, तू राजकारणातून उद्ध्वस्त झालेला आहे. तुला जर वाटत असेल की तिथली जागा तुझ्या बापानं जिंकली आहे, ते कधीही आम्हाला मान्य नाही. तू आणि तुझ्या बापानं काळ्याचं पांढरा आणि पांढऱ्याचं काळं करून तिथली जागा जिंकलेली आहे. त्याच्यामुळं तुला उद्धव साहेबावर बोलायचा बिलकुल कसलाही अधिकार नाही. आणि तू जर हिरवं इंजिनमध्ये जर आईल असं तेल असं तुला म्हणायचं असेल आणि तू काय मस्जिदमध्ये ते गोल टोपी घालून काय उठबशा काढत होता का? त्यावेळेस तुझ्या अंगामध्ये कसलं आईल, कसलं इंजन गेलं होतं, कसलं तेल वतलेलं होतं, हिरवं, निळं, पिवळं, पांढरं, त्याला काय आहे का नाही? मुळात तूच डुप्लिकेट आहे. त्याच्यामुळं निलेश राणे तुम्ही उद्धव साहेबाला बोलायला जाऊ नका. जर का तुम्ही बोलाल तर एकदम खालच्या पातळीवरती जाऊन तुमच्यावर देखील अशाच पद्धतीनं वार केलं जातील. आपण जर बघितलं मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी आणि विधानसभेची मोठी घोषणा देखील होण्याची चित्र आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, काही नेत्यांना सूचना देखील दिल्यात. कसं बघताय? खरं तर आजचं भाषण हे महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनाच तर सोडाच, त्याच्याबद्दल तर वादच नाही, परंतु सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील, शेतकरी कुटुंबाला, कामगारांना, कष्टकऱ्यांना यांना देखील त्याची ओढ लागलेली आहे की उद्धव साहेब कधी एकदा आदेश करतील आणि पुढची रणनीती, पुढची विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी, शिवसेनेला उद्धव साहेबाला साथ देण्यासाठी सर्व ह्या महाराष्ट्रातले 18 पगड 12 बलतर बहुजनाचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. हे होते आपल्यासोबत शरद कोळी. त्यामुळे आजच्या वर्धापन दिन उद्धव ठाकरे हे भाषणामध्ये विधानसभेवर कोणती मोठी घोषणा करणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सुभाष मयूरज यादव, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.